पावसाळा संपत आला की समुद्र शांत होतो, तेव्हा नारळी पौर्णिमा साजरी करतात. श्रावणी पौर्णिमेलाच नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी कोळी बांधव व समुद्रकिनारी राहणारे लोक वरुण देवते प्रित्यर्थ समुद्राची पूजा करून त्यांना नारळ अर्पण करतात. या दिवशी अर्पण करायचे नारळ हे फलशुभ सूचक आहेत. तसेच ते सर्जन शक्तीचेही प्रतीक मानले आहे. नदीपेक्षा संगम व संगमापेक्षा सागर जास्त पवित्र आहे. सागरे सर्व तीर्थानी असे वचन आहे. सागराची पूजा म्हणजेच वरुण देवतेची पूजा. जहाजांनी मालाची वाहतूक करताना वरुण देव प्रसन्न असल्यास तो सहाय्य करतो. समुद्रकाठी राहणाऱ्या व प्रामुख्याने मासेमारी करणाऱ्या कोळी लोकांचा हा महत्त्वाचा सण आहे. पावसाळ्यात समुद्र प्रचंड खवळलेला असतो. बोटी जहाजांची वर्दळ या काळात बंद असते. समुद्राचा कोप होऊ नये, जहाजे नौका सुरक्षित राहाव्यात. समुद्र शांत होण्यासाठी कोळी बांधव या दिवशी समुद्राची पूजा करतात. पूजेसाठी समुद्राला सोन्याचा नारळ अर्पण करतात किंवा साधा नारळ सुद्धा समुद्राला या दिवशी अर्पण केला जातो. म्हणूनच या सणाला नारळी पौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी कोळी लोक आपल्या होड्या घेऊन मासेमारी करण्यासाठी समुद्रात जातात. श्रावणातील ही पौर्णिमा ही समुद्र किनाऱ्यालगत राहणाऱ्या लोकांना मोठी आनंदाची असते. खवळलेला समुद्र शांत होतो, पावसाचा जोर ओसरतो व कोळी बांधव मासेमारीस प्रारंभ करतात. सुरक्षिततेची समुद्र देवाला प्रार्थना केली जाते. या सणाला नारळाचे गोड पदार्थ तयार केले जातात. आपल्या हिंदू संस्कृतीचा पाया कृतज्ञता व सहिष्णुतेवर आधारित आहे. आपण आपली कृतज्ञता पण या सणांच्या मार्फत वाजत गाजत साजरी करतो. आपल्या पूर्वजांनी फार कल्पकतेने सणाची रचना केली आहे, ज्यांच्यामुळे श्रावणात धरती हिरवळीने नटलेली असते. चहूकडे चैतन्याचे झरे वाहतात. त्या वरुणाला म्हणजे जलदेवतेला ते कसे विसरतील. त्याच जलदेवतेप्रती आदरपूर्वक प्रेमपूर्वक कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे नारळी पौर्णिमा. शास्त्राप्रमाणे नारळ पौर्णिमेत सागराची पूजा करून त्याला श्रीफळ अर्पण करतात. म्हणून या दिवसाला नारळी पौर्णिमा असे म्हणतात. जरी श्रीफळ सागराला अर्पण करायचे असले तरी हेतू संपूर्ण जलदेवतेची पूजा हाच आहे. कोळी समाजाचा आणि सागरांचा संबंध अतूट असल्याने ते नारळी पौर्णिमा वाजत गाजत थाटामाटात आणि अतिशय जल्लोषात साजरी करतात. पालखी सजवून तिच्या सोन्याचा मुलामध्ये ठेवून काय केलेला असतो. नाचत गात अतिशय आनंदाने मिरवणूक काढून समुद्र किनाऱ्यावर येतात. सूर्यास्ताबरोबर नारळाची पूजा करून दर्या देवताला नारळ समर्पण करतात व प्रार्थना करतात. पर्जन्य वर्षावाने उधाणलेल्या दर्यादेवा शांत हो व तुझ्या लाटा सौम्य होऊन आमचे वादळ तुफान इत्यादीपासून संरक्षण कर. हिंदू धर्मात पूजाविधीत नारळाला फार महत्त्व आहे. नारळाला श्रीफळ असेही म्हटले जाते. श्री म्हणजे लक्ष्मी आणि श्रीफळ म्हणजे नारळ. नारळाच्या बहुविध गुणामुळेच नारळाला पवित्र फळ म्हणून मान्यता आहे. नारळ अनेक औषधी गुण आहेत. शरीराचा दाह उष्णता कमी करण्यासाठी ओले खोबरे खावे. रक्त पडल्यास साखर खोबरे खावे. रक्त पडायचे थांबते. खोकल्यातून रक्त आल्यास मनुक्याबरोबर खोबरे खावे. ओले खोबरे खाल्ल्यास जास्त तहान लागत नाही. नारळाचे धूळ बळ वाढविते. पाणी लघवी साफ करते. तूप अर्धांगावर उपयोगी पडते. तेल केसाची निगा राखते. चोथा सूज सुजवतो. तर चोथा चाळून मधातून घेतल्यास उलटी उचकी थांबते. इतकेच काय तर करवंटी देखील उगाळून वा पेटवून तव्यावर ठेवल्यास त्याचे जे तेल येते ना त्याने खरूज नायट्यासारखे त्वचा रोगही बरे होतात. नारळाच्या झाडाच्या फांद्या व खोडापासून अनेक उपयोगी वस्तू बनतात. म्हणूनच माडाला कल्पवृक्ष असेही म्हणतात. अशा ह्या नारळी पौर्णिमेचा दुहेरी उद्देश आहे, ते म्हणजे व्यवस्थित समजून घेऊन आपण हा सण साजरा करूया. तसेच नारळी पौर्णिमेनंतर रक्षाबंधन सण सुद्धा साजरा केला जातो. तर रक्षाबंधन सणाबद्दल आणखीन एक कथा आहे, ते आपण ऐकूया. सतीच्या जाण्याने वैरागी बनलेले भोले बाबा आता पार्वतीच्या आयुष्यात येऊ न देण्याचा चंगच बांधून बसले होते. नारायणाने अनेक समजावलं की पार्वती माता तुमच्यासाठी जन्मले आहे. नियतीने मान्य करून तुम्हा त्यांचा स्वीकार करा. तरीही भगवान महादेव ऐकायला तयार नव्हते.
शेवटी त्यांनी अशी अट घातली की 108 शिवलिंग जर पार्वतीने बनवले तरच ते तिचा स्वीकार करतील. पार्वती पण हट्टाला पेटून शिवलिंग बनवायला लागली. परंतु जे वेळेस ते शिवलिंग बनवायची त्यावेळेस ते नष्ट होतं. असं अनेकदा झाल्यावर नारायणाने कुटील चाल टाकली आणि तिच्या मदतीला गेले. स्वतःच्या हाताने शिवलिंग बनवून देण्यासाठी प्रस्ताव ठेवला. पण त्याआधी पार्वती मातेला म्हणाले, तू माझा भाऊ म्हणून स्वीकार कर. अशी विनंती भगवान विष्णूने पार्वती मातेला केली. तेव्हा निरागस मनाने पार्वती माताने नारायणाला रक्षासूत्र बांधले. तो दिवस म्हणजेच रक्षाबंधन. नारायणाने शिवलिंग तयार केल्याने भगवान शंकर ते नष्ट करू शकले नाहीत आणि पार्वती मातेची 16 वर्षाची तपस्या फळाला आली आणि शिवप्राप्ती झाली. पार्वती माता जशी महादेवाला प्रत्येक पावलावर साथ देते तशी ती नारायणला पण देतेच. त्यामुळे रक्षाबंधन पारंपरिक पद्धतीने साजरी करा. दिखावा नको, भावना आणि प्रेम महत्त्वाचं आहे. त्यामुळं रक्षाबंधन सण सुद्धा तुम्ही अतिशय प्रेमानं आणि उत्साहानं साजरा करा. बहीण आणि भावाच्या नात्याचं अतूट प्रेमाचं प्रतीक म्हणजे रक्षाबंधन सण आहे. तो तुम्ही मोठ्या उत्साहाने साजरा करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. स्वामी महाराज तुमच्या भावाला उदंड आयुष्य देवो हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना.